सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असं म्हणतात. मात्र या सोशल मीडियाच्या माध्यमातून गुन्हेगारी वाढल्याचंही समोर येत आहे. वसईत स्नॅपचॅट सोशल मीडियावर अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी वसई पोलिसांनी 2 आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. अल्पवयीन मुलीचा अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर शेअर करणाऱ्या 2 महाविद्यालयीन तरुणांना वसई पोलिसांनी अटक केली आहे. 8 जुलै रोजी पीडितेच्या वडिलांनी पोलिसाकडे धाव घेतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. मुलींच्या वडिलांनी दावा केला आहे की त्यांच्या 16 वर्षाच्या मुलीचा एक अश्लील व्हिडिओ व्हॉट्सअपवर फिरत होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित गुन्हा दाखल केला. मात्र पोलिसांना संशयिताची ओळख पटू शकली नव्हती. त्यामुळे त्यांनी मीरा भाईंदर वसई विरार सायबर सेलला मदतीसाठी पत्र लिहिले. सायबर सेलचे सुजित कुमार गुंजकर यांनी तांत्रिक तपासाच्या मदतीने व्हॉट्सअपवर फिरणारा व्हिडिओ हा स्नॅपचॅट खात्यावरून तयार झाल्याचे निष्पन्न झाले. इयन डिमॉन्टी वय 19 असे आरोपी तरुणाचे नाव असून त्याला 10 ऑगस्ट रोजी नालासोपारा येथील गासगाव येथून अटक करण्यात आली होती. पोलीस कोठडीत डिमॉन्टीने उघड केले की त्याच्याकडे अँड्रिच ऑस्कर फिगेर वय 19 हा गुन्ह्यात साथीदार होता. पोलिसांनी त्यालाही अटक केली. दोघेही किशोरवयीन महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे. डिमॉन्टीची अल्पवयीन मुलीशी मैत्री झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. आरोपीने पीडितेला तिच्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे आहे असे सांगून आमिष दाखवले होते. त्याने तिला कपडे उतरण्यास सांगितले आणि त्याचा गुपचूप स्वतःचा चेहरा लपवून समोरील मुलीचा अश्लील व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्ड करून व्हायरल केला. ही कथित घटना जूनमध्ये घडली होती. डिमॉन्टीने स्क्रीन रेकॉर्ड करण्यासाठी दुसरा फोन वापरला आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये अश्लील व्हिडिओ शेअर केला. आरोपीने इतर पीडितांचे व्हिडिओ शेअर केले होते का याचा तपास पोलीस करत आहे. अल्पवयीन मुलीच्या वडिलांना त्याच्या मित्राने व्हॉट्सअप ग्रुपवर फिरत असलेल्या व्हिडिओबद्दल माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून 2 आरोपींना अटक केली आहे. सदर पीडितेचा व्हिडिओ शेअर करून आरोपींना काही आर्थिक फायदा झाला का, यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारे काही कृत्य केले का याचा तपास आता पोलीस करणार आहेत. भारतीय दंड संहिता IPCच्या कलम 354 महिलेच्या विनयभंग अन्वये आणि पोस्को कायदा 2012च्या संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले असता 11 तारखेला 1 दिवसाची कोठडी सुनावली होती. आज पुन्हा वसई कोर्टात हजर केले असता वसई न्यायालयाने 2 आरोपींना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.